तर आज आपण बनवणार आहोत मस्त साऊथ इंडियन मेदू वडे. तर अगदी कुसकुशीत, अजिबात घशात न अडकणारे आणि अगदी तोंडात टाकतात विरघळणारे गरमागरम असे मेदू वडे आणि त्याच्यासोबत मस्त अशी चटणी करणार आहोत चटपटीत. तर नमस्कार, दीपास फूड ब्लॉग मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजची आपली रेसिपी आहे मेदू वडे. अगदी घशात मेदू वडे अडकणार नाही, अगदी रवा वगैरे टाकायची अजिबात आवश्यकता नाही. फक्त आपण डाळीमध्ये 2 सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत आणि त्याच्यापासून मस्त कुरकुरीत असे आपण मेदू वडे तयार करणार आहोत. तर सर्वात आधी इथं मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि आता मस्त वडे कुरकुरीत आणि कुसकुशीत व्हावे त्यासाठी इथं मी चण्याची डाळ घेतलेली. अगदी 4 पोहे खाण्याचे आपले 4 चमचे इथं चण्याची डाळ मी घातलेली आहे आणि त्याच चमच्याने आपण इथं 4 चमचे मी इथं तांदूळ घेतलेले आहेत. आता तांदूळ आणि डाळ घातल्यामुळे ना आपल्याला रवा वगैरे अजिबात घालायची गरज नाही आहे आणि आपण तांदूळ आणि डाळ घातल्यामुळे कोणी कोणी तांदळाचं पीठही घालतं, पण आपण हे 2 जिन्नस वापरून अगदी कुसकुशीत असे घशात अजिबात दाटल्यासारखे न होणारे आपण इथं मेदू वडे बनवणार आहोत. तर आता इथं डाळ घेतलेली आहे, ती डाळ स्वच्छ धुवून आता इथं 5 ते 6 तास आपण ही डाळ भिजवून घेणार आहोत. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर 3 ते 4 तास भिजवली तरी चालेल. तर आता 3-4 तास असतील तर ठीक, नाही तर 5-6 तास भिजवली तरी चालेल. आता डाळ इथं छान अशी भिजलेली आहे. 4 ते 5 तासानंतर आपण डाळ बघत आहोत. डाळ अशी छान भिजलेली आहे. आता लगेच आपण हिला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर मिक्सरच्या मोठ्या भांड्यातच आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत. अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ आपण दळून घेणार आहोत. तर एकदा तुम्ही अशी चण्याची डाळ आणि तांदूळ नक्की टाकून बघा आणि मेदू वडे अगदी तुमचे 100% हे कुसकुशीत होणार आहेत. तर इथं छोटासा आल्याचा तुकडा घेतला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त करू शकता. 5 ते 6 इथं हिरव्या मिरच्याही घेतलेल्या आहेत. अगदी साऊथ इंडियन स्टाईलला आपण इथं मेदू वडे करणार आहोत. तर आता पाणी न टाकता छान अशी आपण इथं बारीक अशी डाळ दळून घेतलेली आहे, वाटून घेतली आहे. तर खूप असं बारीकी नाही आणि खूप असं जाडीने, छान असं टेक्स्चर आलं पाहिजे डाळीला. तर आता एका भांड्यात आपण ही दळलेली डाळ काढून घेतलेली आहे. आता ही डाळ आपण छान अशी फेटून घेणार आहोत. डाळ ही फरमट करून तुम्ही जर वडे केले ना तर अगदी खुसखुशीत होतात. तर आता थोडीशी मेहनत घ्यायची, इथं चांगला डाळी छान अशी रंग बदले तोपर्यंत छान अशी फेटून घ्यायची आहे, म्हणजे वडे अगदी हलके फुलके आणि कुरकुरीत होतात. तर मी इथं ही 5 ते 6 मिनटं डाळ चांगली फेटून घेतलेली आहे. आता डाळ आपली चांगली हलकी फुलकी झालेली आहे हे चेक करण्यासाठी तर एका वाटीत थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण ही वाटलेली डाळ टाकून बघायची आहे. तर बघा, डाळच अगदी वरती मस्त तरंगतोय गोळा. तर आपली डाळ छान फेटून झालेली आहे. आता लगेच आपण मस्त वडे करायला घेणार आहोत. तर आपण आता ही डाळ आधीच फेटून घेतलेली आहे. आता आपण याच्यामध्ये मिरची वगैरे सर्व घातलेलं आहे. याच्यात मी मीठही घातलेलं होतं. मीठ अगदी वडे बनवणार आहोत तेव्हाच घालायचं, आधी घालायचं नाही, तर मग डाळीला पाणी सुटतं. आता आपण इथं मस्त आपली जी चहाची गाळणी असते ना त्याच्यावरच आपण वडे तयार करणार आहोत. याच्यामुळे ना हाताला चटका वगैरे लागत नाही आणि अगदी सहज असे आपले वडे झटपट असे तयार होतात आणि वडे ही तेलात फुटतही नाही आणि तेलही उडत नाही. तर छान असं याच्यावर वडा थापून घ्यायचा आणि याच्याला पाण्याचा हात लावत राहायचा. आता चाळणीलाही छान मी पाणी लावून घेतलेलं होतं. तेलही छान इथं कडकडीत गरम झालेलं आहे. तर अगदी चाळणी सहज असे आपले झटपट असे वडे तयार होतात आणि तेल छान तापल्यानंतर लो टू मिडियम फ्लेमवरच हे वडे मस्त खमंग आणि कुरकुरीत असे तळून घ्यायची आहेत. आपण जर अगदी गॅसची फ्लेम फुल केली ना तर वरून वडे तळले जातात पण आत म्हणजे कच्चे राहतात, म्हणून लो टू मिडियम फ्लेमवर छान असे वडे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त आपले असे गोल गरगरीत अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपले इथं मेदू वडे तयार झालेले आहेत. तर अगदी लो टू मिडियम फ्लेमवर मस्त असा क्रिस्पी होईल तोपर्यंत सोनेरी रंगावर छान याला तळून घ्यायचे. तर तुम्ही ही डाळ, तर छान असे आपले इथं वडे तयार झालेले आहेत. तर आता वड्यांसोबत आपण
खाण्यासाठी चटणी बनवणार आहोत. तर इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. याऐवजी तुम्ही ओलं खोबरं असेल तर त्याचा वापर करा. सुकं खोबरं हे पाण्यात मी 1-2 तास भिजायला घातलेलं होतं चिरून. तर आता इथं हिरवी मिरची, अद्रक, लसूण, थोड्या भाजक्या डाळ्या घातलेल्या आहेत. छान असं पहिले जाडसर दळून घ्यायचं आहे. मग मीठ घालायचं आहे, कोथिंबीर घालायची आणि पाणी टाकून छान असं ही चटणी आपली इथं तयार झालेली आहे. तर आता जे मिक्सरच्या एका भांड्यात छान ही चटणी काढून घेतलेली आहे. आपली चटपटीत मस्त इथं झटपट अशी चटणी तयार झालेली आहे वड्यांसोबत खाण्यासाठी. आता मिक्सरचं भांडं धुवून ज्याच्यात जे पाणी होतं ना तेही या चटणीमध्ये घातलेलं आहे. अगदी घट्ट अशी नाही आणि जास्त पातळी नाही, मस्त अशी दाटसर इथं चटणी तयार झालेली आहे. तुम्ही याशी सुद्धा वड्यांसोबत खाऊ शकता. जर तुम्हाला तडका द्यायचा असेल तर तुम्ही तडकाही देऊ शकता. तर मी आता चटणीला तडका देऊन घेणार आहे. तर इथं मोहरी, जिरं आणि थोडीशी सुकी लाल मिरची घालून मस्त अशी इथं चर्रकन असा तडका देऊन घेतला आहे. मस्त आपली चटणीही तयार झालेली आहे. आता गरमागरम वड्यांसोबत ही चटणी आपण खाऊ शकता. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तर मस्त आपले इथं कुरकुरीत खुसखुशीत अगदी घशात दाटल्यासारखे न होणारे मेदू वडे तयार झालेले. तर अगदी पाहूनच तोंडाला तुमच्याही पाणी सुटलं असेल तर लगेच उठा आणि रेसिपी करायला तयार व्हा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. जर तुम्हाला आजची रेसिपी जरही आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.